बोलतो आहे. कारणही तसंच आहे की आज मित्राची गणपती शाळेचं उद्घाटन आहे. भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र असं कला केंद्राचं नाव आहे. तिथे आज उद्घाटन सोहळा आहे. त्यासाठी मी चाललो आहे कणकवलीलाच आणि ब्लॉगही करतो आहे. सो खूप दिवसानंतर आज भेटतो आहे. सॉरी अख्खा मे महिना एप्रिल महिना एकही व्हिडिओ आला नव्हता, कारण कामामध्ये असल्यामुळे कुठे एक दोन दिवस सुट्टी नसल्यामुळे शूट करता येत नव्हता. अगदी जास्तच भाडी होती टुरिस्टची, त्यामुळे व्हिडिओ केला नव्हता. सो खूप दिवसानंतर आज व्हिडिओ करतो आहे. सो आज आपण जाणार आहोत कणकवलीमध्ये. ॲक्च्युली गेल्या वर्षी हे कला केंद्र दुसऱ्या जागेत होतं आणि यावर्षी वेगळ्या जागेत आहे, म्हणजे लक्ष्मी विष्णू हॉल संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला. त्यात चालू आहे. आज सकाळपासूनच पाऊस आहे, त्यामुळे जरा कमी झाला आहे. त्यामुळे आता पटापटा घरी जाऊया, तयारी करूया, निघूया कणकवलीला जायला. चला, आज आपण बाप्पाच्या मूर्त्या बघणार आहोत, कला केंद्राला भेट देणार आहोत. आपण ते आपले मित्र पराग धालोलकर आणि पिंटू डिचोलकर यांच्याशी कला केंद्राबद्दल बोलून माहिती पण घेणार आहोत. गणपती बाप्पाच्या मूर्त्या किती फुटापासून किती फुटापर्यंत आहेत तेही बघणार आहोत. चला पटापट जाऊया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. ॲक्च्युली टुरिस्टची भाडी म्हणजे मित्रांनो आपल्याकडे स्विफ्ट डिझायर आहे, ती आम्ही भाड्याने देतो. म्हणजे अगदी सिंधुदुर्ग दर्शन किंवा भाड्याला कुठे कुठे जायचं असेल तेव्हा ते आम्ही भाड्याने आपली गाडी देतो. तीच भाडी यंदा मे महिन्यात म्हणजे या सीझनमध्ये खूप होती आणि पूर्ण कस्टमरांना सिंधुदुर्ग दर्शन दाखवत होतो. सो अशी भाडी असल्यामुळे कुठे हलता येत नव्हतं आणि व्हिडिओही करता येत नव्हता. सो आणि कुठे कुठे फिरत होतो, नाही असं नाही, फिरत होतो, पण व्हिडिओ करता आला नाही, कारण कस्टमरच्या परवानगीशिवाय आपण व्हिडिओ करू शकत नव्हतो. सो असं झालं. त्यामुळे आज खूप दिवसानंतर करतो. आजचा व्हिडिओ नक्कीच आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि मी आता चाललो आहे त्या कला केंद्राला, तुम्हीही नक्कीच भेट द्या. बाप्पाच्या मूर्त्या बघा, त्यांनाही बरं वाटेल. मित्रांनो, ही आहे गणपती शाळेची म्हणजे कला केंद्राची एंट्री गेट. इथून आपलं सो मित्रांनो, आता मी आलो आहे भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र कणकवली येथे. ॲक्च्युली ह्यावर्षी प्लेस बदललं आहे, म्हणजे यावर्षी दुसऱ्या जागेमध्ये आहे. ॲक्च्युली आता आपण आहोत लक्ष्मी विष्णू हॉल, कॉलेज रोड, संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला. सो आज ओपनिंग आहे. अगदी ह्या वर्षी म्हणजे हे वर्ष 4थं वर्ष आहे गणपती शाळेचं आणि आज ओपनिंग आहे. आणि तो ओपनिंग आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघण्यासाठी मी आलो आहे. तर चला आज जाऊया. आज ना मित्रांनो, सकाळपासूनच पाऊस असल्यामुळे ना खूप गिला महसूस होत आहे. हिशोबात सगळा मेकअप उतरला माझा. बापरे, जाम पाऊस आहे सकाळपासून. तर मित्रांनो, आता आपण कला केंद्राच्या आतमध्ये आहोत आणि आता आपण मागे माझ्या तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघताय. अगदी गणपती बाप्पाच्या मूर्त्या ह्या कागदी लगद्याच्या आहेत आणि त्याचबरोबर मातीच्याही मूर्त्या इथे अवेलेबल आहेत. तुम्हाला मगाशी म्हटलंच की अगदी 1 फुटापासून ते अगदी 5 फुटापर्यंतचे बाप्पाच्या मूर्त्या आणि यंदाचं खास आकर्षणही आहे. सो तेही तुम्हाला ह्यांच्याकडून पिंट्याकडून, गौरेशकडून आणि पराकडून आपल्याला कळणारच आहे. आणि आपण ह्या कला केंद्राबद्दलची अधिक माहितीही त्यांच्याकडून घेणार आहोत. तोपर्यंत आधी आपण गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघूया. सो मित्रांनो, आपण आता समोर बघताय की इथे ह्या सर्व 1 फुटाच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि वेगवेगळ्या पोजमध्ये आहेत. इथे बघताय ही पण मूर्ती छान आहे. ॲक्च्युली आता पावसाळा चालू आहे, म्हणजे खूप पाऊस असल्यामुळे सर्व मूर्त्या अजूनपर्यंत कव्हर्ड केलेल्या आहेत. एवढ्यात तर पिशव्या काढल्या आहेत, अजून आहेत. पण आपण ह्या समोरच्या मूर्त्या बघताय. वाव, खूप सुंदर आहे. ही पण मस्तच लालबागच्या पोजमधली गणपती बाप्पाची मूर्ती, ही पण छान वाटते. वाव, फेटेवाली गणपती बाप्पाची मूर्ती. सो आता हे मूर्त्या बघताय की ते आता हे 3 फुटाच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि वेगवेगळ्या पोजमधल्या आहेत. हे आपण जरा ओपन करून बघूया. याचे कलर काम बी खूप सुंदर आहे, हे आपण बघताय. आणि याचं सजावटही बघा, आपण जवळून बघताय सजावट पण खूप. सो ही समोरची आपण 3 फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती बघताय. हिचं हे जे सजावट केलेली आहे, डायमंड वर्क्स आहे, तो पण इथेच केला जातो. पराग आहे, गौरेश आहे आणि त्यांचे मित्र हे सर्व काम करतात इथे. आपण हे जवळून बघताय, खूप सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे इथे. फेटा पण बघताय आपण. सो अजूनही काही मूर्त्या आहेत की त्यांचं अजून
डायमंड वर्क करायचं आहे, सजावट करायची आहे आणि ती इथेच केली जाते. सो मित्रांनो, ही आपण समोरची मूर्ती बघताय ही खूप भारी वाटते. म्हणजे केदारनाथचं बॅकग्राऊंडला केदारनाथचा जे व्ह्यू आहे तो आपण समोर बघताय. सो खूप मस्त वाटते ही मूर्ती आहे. ही बाजूची पण मूर्ती आपण बघताय की ही भारत माता च्या पोजमधली आहे आणि बाजूला तिथे सिंह पण आहे. सो ही मूर्ती बघताय आणि एक दाखवतो तुम्हाला. सो आता आपण ही समोरची बघताय ही गणपती बाप्पाची मूर्ती 5 फुटाची मूर्ती आहे आणि याचंही डायमंड वर्क अजून शिल्लक आहे. ही 5 फुटाची मूर्ती आहे गणपती बाप्पाची आणि ही बाजूला मगाशी म्हटलंच म्हणजे याचं जे प्रभाव आहे ती राम मंदिराच्या पोजमध्ये आहे. म्हणजे राम मंदिर हे पाठी त्याच्या दृश्य आहे बघा. सो खूप भारी वाटते ही पण मूर्ती. मारुती राय आहे बाजूला आहे. तर मित्रांनो, आपण इथे आहोतच आणि आपण गणपती बाप्पाच्या मूर्त्या विक्रीसाठी बघतात. त्याचबरोबर इथे जे सजावटीचं आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीचे सजावटीचे खूप साऱ्या वस्तू म्हणजे अगदी पट्ट्यापासून शैल्यापासून हा फेटा आहे इथे विक्रीसाठी स्टॉल आहे बाजूलाच. सो आपण हे स्टॉल बघताय. इथे खूप सारे सजावटीचं वस्तू आहेत इथे विक्रीसाठी. हे आपण समोर बघताय. आपण याच्याबद्दल पण प्रत्येक डिटेली माहिती घेणार आहोत पिंट्याकडून, गौरेशकडून किंवा परागकडून. सो हे बघताय आपण समोर हा स्टॉल. मूर्त्या तर आपण बघत आहोत आणि ह्या साईडला सर्व मातीच्या मूर्त्या आहेत आपल्याला विक्रीसाठी आणि प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. त्या सर्व मातीच्या आहेत. अगदी 2 फुटाच्या आहेत या गणपती बाप्पाच्या मूर्त्या. आणि हे 4थं वर्ष आहे ह्या गणपती शाळेचं म्हणजे ह्या कला केंद्राचं. तो आपला मित्र आहे गौरेश डिचोलकर आणि पराग धालोलकर यांनी ही 4 वर्षापासून चालू केलेली गणेश शाळा आहे. ॲक्च्युली ह्या वर्षी ह्या कला केंद्राचं स्थळ चेंज झालेलं आहे. म्हणजे गेल्या वर्षी आपण गुरव डॉक्टरांच्या बाजूला होतो, पण ह्या वर्षी हे लक्ष्मी विष्णू हॉल म्हणजे कॉलेज रोड या साईडला. सो मित्रांनो, येतं गणपतीच्या मूर्त्या आपण बघितल्या आहेत. आता इकडे वरती पण म्हणजे स्टेजवरतीही गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. सो इथेही आपण गणपतीच्या मूर्त्या म्हणजे अगदी इथे तर मला हे 3 फुटी 2 फुटी दिसत आहेत. आणि ॲक्च्युली मित्रांनो, आज तर पहिला दिवस, आज ओपनिंग होती म्हणजे उद्घाटन सोहळा होता आजचा. आजच्या पहिल्याच दिवशीच काही मूर्त्या बुकिंग पण झालेल्या आहेत आणि गेल्या वर्षीच्या हिशोबाने म्हणजे गेल्या वर्षी तर दुसऱ्या जागेत हे कला केंद्र होतं, पण गेल्या वर्षी 200 गणपती बाप्पाच्या मूर्त्या होत्या, पण ह्यावेळी अगदी 400 गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत विक्रीसाठी. सो बुकिंग पण चालू आहे. म्हणजे आजपासून बुकिंग सुरूच झालं आहे. आजचाच पहिला दिवस आहे. तर मित्रांनो, ॲक्च्युली इथे या भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्रामध्ये मातीच्या आणि म्हणजे शाडू मातीच्या आणि कागदी लगद्याच्या मूर्त्या इथे अवेलेबल आहेत विक्रीसाठी आणि प्रदर्शनासाठी. सो आपणही नक्कीच या कला केंद्राला भेट द्या. मित्रांनो, मूर्त्या तर बघून झाल्यात. खूप छान छान मूर्त्या आहेत. अगदीच बाप्पाच वेडे आम्ही आहोतच, कारण प्रत्येक वर्षी बाप्पा येतो आणि बाप्पाची विविध जी रूपं बघून म्हणजे वेगवेगळ्या पोजमध्ये मूर्त्या बघून ना खूप भारीच वाटत असतं प्रत्येक वेळी. सो आता मूर्त्या तर बघून झाल्या आहेत. आता आपण पराग आणि गौरेशशी बोलणार आहोत आणि या कला केंद्राबद्दल जराशी माहितीही घेणार आहोत. म्हणजे कुठल्या कुठल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत, कुठल्या कुठल्या पोजमध्ये आहेत, तेही आपण परागकडून आणि गौरेशकडून जाणून घेणार आहोत. सो चला थोडं त्यांच्याशी बोलूया. सो मित्रांनो, हे आपण समोरची मूर्ती बघताय की ही जी मूर्ती आहे ती फेट्यावाला बाप्पा आहे. याचा फेटा आपण ओरिजिनल बघताय फेटा. सो इथे फेट्याचं काम हे इथेच परागच करतो, पराग आणि गौरेश. सो ही जी मूर्ती आता बुक झालेली आहे. जेव्हा कुठलीही मूर्ती बुक होते तेव्हा असे टॅग लावले जातात बुक झाल्यावरती. सो हे बघता ही पण मूर्ती बुक झालेली आहे. सो मित्रांनो, हे मातीच्याच आहेत सर्व, पण हा आपण टॅग बघतोय मातीच्या मूर्त्या म्हणून. ह्या सर्व मातीच्या मूर्त्या आहेत, शाडू मातीच्या. बघताय मूर्ती ही पण मस्तच वाटते. गुलाबी कलरचा धोतर आहे. हे हा पण टॅग आहे म्हणजे ही पण बुक झालेली मूर्ती आहे. आजच्या पहिल्या दिवशीच बऱ्यापैकी बुकिंग झालेलं आहे आणि गेल्या वर्षीचे कस्टमर असतात ते रिटर्न असल्यामुळे आधीच बुकिंग होत असते. अगदी 2-3 महिन्यापूर्वीपासूनच बुकिंग झालेली आहे. सो
वाव, छान, मस्तच. सो मित्रांनो, आता आपल्यासोबत भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्राचे दोन म्हणजे एक गौरेश डिचोलकर आणि पराग धालोलकर ज्यांनी ही कला केंद्र चालू केलं आहे, त्यापैकी पराग आपल्यासोबत आहे. पराग, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो यंदाचं सक्सेसफुली चौथं वर्ष चालू आहे. सो काय सांगशील? नक्कीच सागर, तुझं स्वागत आहे. आपलं हे भालचंद्र गणेश कलामूर्ती केंद्रामध्ये पहिल्यामध्ये तुझं स्वागत आहे आणि आपलं हे चौथं वर्ष. माझं नाव पराग धालवलकर. आपलं हे जे आपण कलादालन चालू केलं आहे ते कणकवलीमध्ये लक्ष्मी विष्णू हॉल जवळच आपलं संजीवनी हॉस्पिटल आहे आणि आपलं जो कणकवली कॉलेजचा जो रोड आहे ते बरोबर तिथेच आहे. आपल्या इकडे ज्या मूर्त्या आहेत त्या सर्व 1 फुटापासून 9 फुटापर्यंत मूर्त्या आहेत. मूर्त्यांमध्ये जर बघायला गेलास ना तर शाडू मातीमध्ये आहेत, कागदी लगद्यामध्ये आहेत. आपल्याकडे यामध्ये मूर्ती अवेलेबल आहेत. ओके. आणि यावर्षीचं खास आकर्षण असं? बरोबर. जसं आता वर्ष 4थं आहे तसंच मागच्या वर्षी खास आकर्षण हे झोपाळलेला बाप्पा होतं. तर दरवर्षी काही ना काही नवीन आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच यावर्षी खास आकर्षण हे 9 फुटाचा बाप्पा आहे. ओके. बरं, आता मी काही मूर्त्या बघितल्या त्यावरती डायमंड वर्क अगदी छानरित्या केलेलं आहे. ते तुम्ही तुमच्या इथेच करता ना? बरोबर. आपण जेव्हा गणपती बुक करतो तेव्हा गणपती बरोबर नुसतं गणपती नाही तर गणपतीला आपण आकर्षक ही डायमंडची सजावट करून देतो. तरी जर आणि कोणाला जर हवं असेल की बाबा धोतर पाहिजे, फेटा पाहिजे, सदरा, शेला, त्याची सुद्धा आकर्षक सजावट करून दिली जाते. तुमच्या इथे केली जाते? हो. ओके. आणि तुम्ही ऑर्डर वगैरे घेता? आपण बाहेरच्या आपण शाळेमधील जे ऑर्डर आहेत त्यासुद्धा आपण घेतो धोतर फेट्याच्या, डायमंडच्या सुद्धा. ओके. तर फरक गणपती बाप्पाच्या मूर्त्या तर मी बघितल्याच आहेत. कुठल्या पोजमधले आहेत त्याची जरा माहिती द्या. या तुम्ही ज्या सर्व बघताय ना 2 फूट शाडू मातीमध्ये आहेत. बघायला गेलात तर हा बुकिंग आहे, हा सुद्धा बुकिंग आहे. अच्छा. हा गणपती आहे तो महाराजा बैठक आहे. ही एक नवीन पोज आहे. त्यामध्ये ह्या सर्व शाडू मातीमध्ये मूर्त्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आपण धोतर वगैरे किंवा आपला जो शेला आहे किंवा जे लोड आहे त्याचे जे कलर आहेत ते पण एकदम अट्रॅक्टिव्ह ठेवलेले आहेत. ओके. जसं बोललो मी तुम्हाला की आपण डायमंड वर्क करतो किंवा फेट्याचं वर्क करतो. तर या आपल्या कस्टमरने सांगितलं, हे कस्टमर मुंबईचं आहे, त्यांनी आम्हाला बुकिंग आहे मोबाईलवरून म्हणजे ऑनलाईन केलेलं आहे. तर याला डायमंड सजावट केलेली आहे. तसंच याला हा फेटासुद्धा नेसवून दिलेला आहे. आणि त्यांची अजून एक फरमाईश होती की त्यांना पेढीला पण एक फर कापड हवं होतं. ते फर कापड सुद्धा पेढीला करून दिलेलं आहे. असं मूर्तीनं तुमच्याकडे करून मिळतं? हो. मित्रांनो, आपण आता परागशी बोलताच इथे जे बाप्पाच्या सजावटीसाठी जे काय लागतं त्याचं एक स्टॉल आहे, मगाशी तुम्हाला दाखवलं होतं. जर त्याबद्दल थोडीशी परागकडून माहिती होया. हे सागर, हे इथे जे आपण बघतोय ना, या इथे सर्व कापड्स आहेत ते धोतरसाठी लागणारे. इथे गोल्ड कॉइन कापड आहे, हे कापड आहे, सगळे सॅटिन कापड आहेत. त्यानंतर इथे बघताय सर्व प्रकारच्या लेस आहेत. या इथे आपण सगळ्या बघताय ना, ह्या पूर्ण हे शेले आहेत. 1 फुटापासून ते 6 फुटाच्या गणपतीपर्यंत आपण हे शेले वापरू शकता. ओके. ग्लू स्टिक आहे, हे लेस आहेत या वेगवेगळ्या प्रकारच्या. त्यानंतर ह्या बघताय ना, हे तुम्ही बाली आहेत या कानाला मध्ये आपण घालतो ते. त्यानंतर हे डेंटल कॅप आहे, हे मोती आहेत. तसंच आपण यावर्षी हे लोबांमध्ये अगरबत्ती आहे, ही सुद्धा आपल्याकडे विक्रीला आहे. ओके. त्यानंतर बघायला गेलं तर हे जे सर्व सामान आहे ना, हे सगळं डायरेक्ट आपण त्याची कट करून लावू शकतो. हे परत त्यानंतर हे बंडल्स आहेत, मीटरवर मिळतात. ओके. त्यानंतर ह्या शीट्स आहेत ॲडेसिव्हमध्ये. किंवा हे मेटलमध्ये येतं, मेटलमध्ये आहे. हे मोर आहे. ओके. तर मित्रांनो, मगाशी आपण पराग बरोबर बोलत होतो आणि परागच्या सोबतीत म्हणजे मगाशी म्हटलं मला की हे कला केंद्र दोघांनी चालू केलं आहे, गौरेश डिचोलकर आणि पराग धालवलकर. त्यापैकी आता गौरेश आपल्यासोबत आहे. गौरेश, तुझं अभिनंदन, 4थं वर्ष सक्सेसफुली चालू आहे. सो गेल्या वर्षी आपण दुसऱ्याच जागेत होतो, यावेळी आता दुसऱ्या जागेमध्ये आहोत, त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. नमस्कार, माझं नाव पिंटू डिचोलकर. माझा नंबर आहे 80 87 86 52 38.
माझा भाऊ आहे पराग दालवलकर, त्याचा नंबर आहे 81 49 15 60 61. ओके. आमचं कलादालन भालचंद्र गणेश कलामूर्ती केंद्र कणकवली. हे मागच्या वेळी 3ऱ्या वर्षात भवानी कॉम्प्लेक्स तेलियाळीमध्ये होतं. ओके. यंदाचं आपण तिथून स्थलांतर होऊन आपला लक्ष्मी विष्णू हॉल कणकवली, संजीवनी हॉस्पिटलच्या समोर कणकवली कॉलेज रोड या ठिकाणी आपण कलादालन इथे हे केलेलं आहे. तरीसुद्धा या कलादालनाला आपण अवश्य भेट द्या. आपली मूर्ती आजच बुक करा. तसेच सिंधुदुर्गातील मातीच्या मूर्ती मिळण्याचा एकमेव स्टॉल ओके स्टॉल हा आपण कणकवलीमध्ये एक सुरू केला आहे. हो हो. तसेच आपल्याकडे यंदा 9 फुटाचं आकर्षण आहे बाप्पाचं. हां 9 पावसाच्या व्यत्ययामुळे आपण तो अवेलेबल करू शकलो नाही. तो एक 15-20 दिवसामध्ये आपण लोकांच्या याच्यासाठी अवेलेबल करू. ओके. तसेच ही जी आमची गणपतीची सेवा आहे ती आपण एक आईवडिलांच्या आमच्या थोर मोठ्या मामांच्या आशीर्वादामुळे आपण येथे आजपर्यंत केली आहे. ओके. ती सेवा अशीच आम्ही 7 समुद्र पार नेण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आपल्याकडे मागच्या वर्षी 200 मूर्त्या होत्या. त्यामध्ये लोकांचा प्रतिसाद बघता आपल्याकडे यंदा 400 मूर्त्या आपण अवेलेबल केलेल्या आहेत लोकांच्या सेवेसाठी. ओके. तसेच मागचे जे लोकांनी कस्टमरने जी बुकिंग केली आहे ती लोक यंदासुद्धा बुकिंग करायला येत आहेत. बरोबर. त्यांच्या बरोबरीने जी काही बाकी आमचे व्हिडिओ वगैरे बघतायत यूट्यूबला, रील बघतायत, त्या लोकांनी आपली मूर्ती आजच बुक करा. नक्कीच. आणि गेल्या वर्षीचे जेवढे ग्राहक होते ते ह्यावर्षी तेवढंच प्रतिसाद आणि प्रेमही करतात तुमच्या. गेल्या वर्षी जे आपल्याकडे ग्राहक होते, आपले कस्टमर होते, त्यावेळी सुद्धा ते आपल्या मूर्तीशाळेवर यंदा सुद्धा तसंच प्रेम चालू आहे त्यांचं. ओके. म्हणजे आतापर्यंत बुकिंग ते झाली असेल? बुकिंग नाही म्हटलं तर आपल्याकडे झाली आहे बऱ्यापैकी. ओके. 50% बुकिंग झाली आहे. ठीक आहे. आणि तरी अजून मूर्ती इथे प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी ओपन आहेतच? आहेत नक्कीच. प्रदर्शन सुद्धा आहे, विक्री सुद्धा आहे. सो मित्रांनो, आपण आता समोर बघताय की ह्याच कला केंद्रामध्ये गेल्या वर्षी खास आकर्षण होतं झोपाळ्यावरील बाप्पा. सो आपण इथे समोरच बघतोय झोपाळ्यावरील बाप्पा. आणि असं हे सजावटीचं इथे विक्रीला पण आहे. जे फुलं आहेत प्लॅस्टिकची, ही विक्रीला इथे ठेवण्यात आलेली आहेत. मित्रांनो, आपण आता समोर बघताय की ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ही लालबागच्या राजाच्या पोजमधली गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ॲक्च्युली कलर पण खूप मस्त वाटते. पिवळा धोतर आहे आणि खूप मस्त. ॲक्च्युली ह्या मूर्तीचं अजून डायमंड वर्क शिल्लक आहे. काही दिवसातच याचं डायमंड वर्क हे पूर्ण होईल. सो भारीच, खूप सुंदर मूर्ती आहे. मूर्त्या तर बघून झाल्यात, खूप सुंदर आणि मस्तच. ॲक्च्युली बाप्पाच्या मूर्त्या बघितल्या की मन प्रसन्न होतंच. सो आपण माहितीही घेतली आहे गौरेशकडून आणि परागकडून. खूप छान. म्हणजे हे 4थं वर्ष सक्सेसफुली असं आहे. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद तर खूपच असतो. आजही ओपनिंग सेरेमनी होती आणि आज सकाळीच खूप ग्राहक पण होते. सो चला, आता व्हिडिओ संपवण्याची वेळ आली आहे. सो तुम्ही व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीही नक्कीच या कला केंद्राला भेट द्या. व्हिडिओ आता थांबवण्याची वेळ आली आहे. सो धन्यवाद पिंटू आणि पराग. आम्हाला तुम्ही कला केंद्राबद्दल आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्याबद्दल माहिती दिलीत. तरी तुम्ही माझ्या प्रेक्षकांना, म्हणजे ह्या यूट्यूब व्हिडिओ बघणाऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल? मी एवढंच सांगेन की तुम्ही लवकरात लवकर या आणि आपली मूर्ती बुकिंग करा. आणि जो तुम्हाला आवडता बाप्पा तुम्हाला चूज करा. परत माझ्या प्रेक्षकांना परत एकदा ह्या कला केंद्राचा ॲड्रेस भालचंद्र गणेश कलामूर्ती केंद्र कणकवली. आपला ॲड्रेस असा आहे लक्ष्मी विष्णू हॉल, संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला, कणकवली कॉलेज रोड. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हीही या कला केंद्राला भेट द्या. या प्रदर्शन पण आहे गणपती बाप्पाच्या. नक्कीच मूर्त्या बघा आणि बुकही करा. तर चला, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. नमस्कार.